नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काम करत असलेल्या ठिकाणी आपल्याला समान संधी मिळायला हव्यात किंवा आपल्याबद्दलचा एकंदरीत आदर तिथे असायला हवा, या भूमिकेतून एक चळवळ सुरू झाली आणि बघता बघता ती इतकी फोफावली की जगातली प्रत्येक स्त्री तिच्याशी जोडली गेली. आणि आज आपण आजचा दिवस हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. पण हा दिवस साजरा करत असताना समानतेच्या किती संधी अजून आपल्याकडे उपलब्ध आहेत किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार आपल्याला अजूनही करायला हवाय, ही गोष्ट किंवा ह्याची चर्चा होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण त्या संदर्भात बोलणार आहोत. कारण प्रत्येक वर्षीची एक थीम असते आणि या वर्षीच्या महिला दिनाची थीमच अशी आहे की साधारण 2030 पर्यंत स्त्री समानता हे उद्दिष्ट साध्य करायचं आहे. या अनुषंगाने आपण काय काय करू शकतो किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार आपल्याला करता येऊ शकेल याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम स्त्री समानता काळाची गरज. आणि ह्याबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर दोन तज्ज्ञ, खूप विशेष काम करणाऱ्या, वेगवेगळ्या क्षेत्रात असणाऱ्या आणि तिथे सुद्धा आपलं नाव अगदी अगदी प्रामुख्याने ज्यांचं घेता येईल अशा दोन व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहेत. लेखिका कवयित्री नीरजा मॅडम, नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. एकंदरीत लेखन, साहित्य आणि विचार या दृष्टिकोनातून आपण महिला दिनाकडे कसं बघायचंय आणि सामाजिक विचार कसा अजून बदलायला हवा याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमात मिळणार आहे. आणि आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत ब्रँड गुरु जान्हवी राऊळ मॅडम. तुमचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत. स्त्री कामासाठी बाहेर पडली आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता ती तिचं नाव कमावतीये. हे करत असताना आणखीनही काही क्षेत्र अशी आहेत जिच्यामध्ये ती अगदी अगदी यशस्वी होऊ शकते आणि त्याचं तुम्ही उदाहरण आहात. तर त्या अनुषंगाने आपण तुमच्याशी बोलणार आहोत. तुम्हा दोघींनाही महिला दिनाच्या शुभेच्छा देते कार्यक्रमाच्या सुरुवातीला. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा शुभेच्छा द्यायच्या आहेतच आणि या निमित्ताने तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे. जी मंडळी कार्यक्रमामध्ये मोबाईल्सच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत आणि मुंबईच्या बाहेरून सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी हा कोड आहे 022. प्रश्न विचाराल तेव्हा आपण दोन गोष्टींची काळजी नेहमीच घेतो. एकतर आपल्या टीव्हीचा आवाज आपण कमी ठेवणार आहोत आणि आजचा जो आपला विषय आहे स्त्री समानता काळाची गरज, या अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर ही चर्चा अधिकाधिक खुलत जाणार आहे. दोघींचं पुन्हा एकदा स्वागत करते. समानता किंवा समान संधी कशा असायला हव्यात याच्याकडे वळण्या अगोदर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात दोघीही जणी, त्या क्षेत्रामध्ये तुमचं वेगळेपण तुम्ही आता सिद्ध केलेलं आहे. तर आधी सुरुवातीला मला तुमचा प्रवास कसा झाला तुमच्या क्षेत्रातला त्याच्याबद्दल विचारायचंय. नीरजा, ते तुमच्यापासून सुरू करू. लेखनाचा प्रवास खूप लवकर सुरू झाला तसा, म्हणजे अगदी बालपणात नाही, पण मी कॉलेजमध्ये असताना लिहायला सुरुवात केली. आणि जे लेखन मी करत होते, म्हणजे सुरुवातीला मी कविता आणि कथा दोन्ही लिहित होते आणि त्यातून जे मला वाटतं उत्स्फूर्तपणे ते मांडण्याचा प्रयत्न करत होते. हळूहळू जे लेखन माझं होत गेलं ते जास्त स्त्री केंद्री व्हायला लागलं आणि त्याची कारण मला वाटतं आपल्या एकूण सगळ्या समाजात आणि जडणघडणीमध्ये असतात. म्हणजे माझ्या दृष्टीने जर पाहिलं तर मला मोकळं आकाश माझ्या घरामध्ये मिळालं, जे सामान्यपणे सगळ्याच मुलींना मिळतं असं नाही. म्हणजे माझ्या घरामध्ये आम्ही 7 बायका आणि 1 पुरुष, म्हणजे माझे बाबा, माझी आजी, आत्या, आई आणि आम्ही 4 बहिणी अशा एकत्र राहायचो. आणि वडील मालेगावला प्राध्यापक होते, पुढे प्राचार्य झाले ते मनमाड कॉलेजला. त्यामुळे ते तिकडे 30 वर्ष होते जवळजवळ. म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेला ते तिकडे गेले, ते माझं लग्न झाल्यानंतर इथे परत आले. त्यामुळे आम्ही सगळ्या बायका एकत्र राहणं, आईला मी माझ्या खूप एका, म्हणजे आपण आत्ता म्हणतो की पुरुषाच्या भूमिकेत वगैरे, पण माझ्या दृष्टीने तिच्यामध्ये ते सामर्थ्य होतं सगळं घर पेळण्याचं आणि सगळ्या भूमिका एकत्रितपणे करण्याचं. म्हणजे ती बाई नोकरी करत होती, एकीकडे आमच्याबरोबर शिकत होती, एसएससी झालेली होती, शिक्षिका होती आणि माझ्याबरोबर मी 5वीत असताना तिने एसएससीची परीक्षा दिली. ती अगदी माझं BA होईपर्यंत तिने MA MED पूर्ण केलं होतं तिचं. तर अशी आई घरात होती आणि त्यामुळे आणि वडिलांनी पूर्ण आम्हाला, म्हणजे आईला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा एक मोकळा अवकाश देणं जे आहे. म्हणजे मी माझ्या अर्पण पत्रिकेत आईविषयी असं लिहिलेलं होतं की तिला माहीत असेल कदाचित की माझ्याकडनं एक पारंपरिक स्त्रीची अपेक्षा केली जाईल
अशी म्हणजे लग्न झाल्यानंतर, पण तू माझ्या पंखामध्ये बळ भरलंस आणि मला आकाशात उडायला शिकवलंस. हे माझी आई करत होती, त्यामुळे कदाचित असेल. आणि दुसरं गोष्ट, आजूबाजूचं जरी तुम्हाला घरात मध्ये एक मोकळा अवकाश मिळाला ना रश्मी, तरी तुम्ही जेव्हा बाहेरच्या समाजात जाता त्यावेळेला तुम्हाला कल्पना येते की बाहेरचं जग हे तितकं मोकळं नाही होत. आणि मी ज्या काळामध्ये कॉलेजमध्ये जात होते किंवा आजपर्यंत, म्हणजे मी तोच काळ म्हणत नाही, की आजच्या काळापर्यंत आपण कितीही स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा केल्या किंवा गोष्टी बोलतोय आपण, ते त्याच्यासाठी लढतोय सगळेजणी, तरीही अजूनही जी समानता आपल्याला अपेक्षित आहे ती नाहीये. आजही बाईला एक उपभोग्य वस्तू म्हणून समजलं जातं. तिच्याकडे केवळ एक शरीर आहे असंच पाहिलं जातं. अनेकदा आपल्या तुम्हाला सगळ्या मुलींना हे अनुभव येत असतील, बायकांना अनुभव येत असतात. आपण रस्त्यानं चालताना सुद्धा किंवा कुठे बाहेर जातो तेव्हा, आणि जे प्रकार आजकाल घडतात, म्हणजे एक ती वस्तू आहे किंवा मुलं प्रसवणारं एक यंत्र आहे, ह्याच्या पलीकडे खूप कमी पुरुषांनी बायकांकडे बघितले, खूप कमी असं मी म्हणते. म्हणजे महात्मा फुल्यांपासून हा प्रवास सुरू झालाय. त्या लोकांनी बाईला त्या दृष्टीने पाहिलं, सावित्रीबाईंना शाळेत पाठवलं, शिक्षिका केलं, म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पण ह्या पुरुषांसारखे खूप कमी पुरुष आजूबाजूला आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे कदाचित सावित्री कवितेनेच खऱ्या अर्थाने तुम्ही पहिल्यांदा ओळखल्या गेलात. आपण त्याच्याकडे वळूया. पण फोन कॉल जायला सुरुवात झाली आणि ब्रँड गुरु म्हणूनचा प्रवास सुद्धा कसा सुरू झाला त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. मी शलाका गाडगीळ कल्याणहून बोलतेय. मी शलाका गाडगीळ कल्याणहून बोलतेय. माझा प्रश्न असा आहे की स्त्री समान, आज आधी पहिला आपल्या महिला दिन, आपलाच दिवस आहे आज, त्यामुळे शुभेच्छा महिला दिनाच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे आजचा विषय अगदी उत्तम घेतला की आजचा स्त्री समानता काळाची गरज, हा विषय अगदी उत्कृष्ट आहे. पण सत्य परिस्थिती अशी आहे की स्त्रियांना समानता किंवा स्त्रिया सगळे हक्क आहेत असं जरी म्हटलं जातं किंवा त्याला कारणीभूत महिला देखील असू शकतात, की त्या सगळ्या क्षेत्रात जरी असल्या तरी देखील पुष्कळ क्षेत्रात असं होतं की बाई पुढे असते पण बाईच्या मागे पुरुषच असतो. म्हणजे हालचाली सगळ्या पुरुषच करत असतात, बाई नाममात्र असते. उदाहरण द्यायचं झालं तर आपले लालू प्रसाद, राबडी देवी मंत्री होती पण चालवत होते लालू प्रसादच सगळं. तर मग अशा म्हणजे अशा याच्यात काय उपयोग आहे ना महिला असून देखील. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे, त्यामुळे मला असा प्रश्न विचारायचा आहे की स्त्रियांना जरी समानता दिलेली आहे किंवा सर्व हक्क जरी दिले असले तरी बाईच आपले हक्क गमावून बसलेली म्हणावं लागेल. तर या बाबतीत म्हणजे बायकांनी काय करावं असं आपण हे द्यावा ऍडवाइस. आपण हळूहळू आपल्या चर्चेमध्ये त्याच्याबद्दलच बोलणार आहोत की ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी जेव्हा आपण समानतेबद्दल बोलतो आहोत तेव्हा स्त्रीने स्वतः काय केलं पाहिजे याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोतच. पण ब्रँड गुरु त्यांनी एक वाक्य असं म्हटल्या त्या की आता वेगळ्या क्षेत्रात सुद्धा स्त्रिया यायला लागलेल्या आहेत, आपलं पाऊल तिकडे रोवायला लागल्यात. आणि तुम्ही त्याचं उत्तम उदाहरण आहात. ब्रँडिंग करणं किंवा ब्रँड कसा एस्टॅब्लिश करायचा ह्याचे सल्ले देणं, ह्या कामात मला नाही वाटत याआधी कोणती स्त्री इतक्या मोठ्या प्रमाणात होती. तुम्ही पहिल्या ब्रँड गुरु आहात महिला, तर ह्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझा प्रवास थोडासा वेगळा होता, थोडासा खडकर होता. की जसं निर्जा मॅडम म्हणाल्या तसं की टिपिकल मराठमोळ्या घरातून जन्माला आले, मिडल क्लास फॅमिलीतून. तर आम्ही 2 बहिणी. तर मुलगी जन्माला आली आहे म्हटल्यावर जी वडिलांना जी काळजी असते की कसं काय होणार हिचं पुढे, आणि ज्या वेळेला पुरुषी मक्तेदारी करिअर निवडायचा प्रश्न आला तेव्हा तर फार मोठा घरातून विरोध झाला. कारण टिपिकल महिलांचं जे लाईफ आहे ते 10 ते 7 व्हायचं आणि मी जे फील्ड निवडते ते 7 नंतर सुरू होतं. तर अशा वेळेला मग हिचं पुढे जाऊन कसं होणार. आज ठीक आहे मी सपोर्ट करेन वडील म्हणून, पण पुढे जाऊन लग्न कसं होणार आणि मग पुढच्या सगळ्या जबाबदाऱ्या कशा सांभाळणार. मग त्यापेक्षा काय तर मग गव्हर्नमेंट नोकरी कर, असा खूप घरातून तक्रार होता. आणि या सगळ्याच्या विरोधात जाऊन आपण जे काय करतोय ते आपण खूप स्ट्रॉंगली करतोय आणि ते आपण परफेक्टली करणार आहे या दृष्टीने मी हे करिअर निवडायचं ठरवलं. आणि वडिलांना म्हटलं की मी हेच करिअर करणार आणि या करिअरमध्ये मी माझा एक बेंचमार्क क्रिएट करून दाखवणार. धनुष्य तर उचललं होतं पण खूप मोठी जबाबदारी होती की ते कसं सिद्ध करायचं. कारण पूर्ण कुटुंबामध्ये कोणीच बिझनेस केलेला नव्हता, सगळे अगदी गव्हर्नमेंट नोकरीमध्ये. आणि मग त्यामध्ये बिझनेसमध्ये पहिलं पाऊल टाकतोय आणि पुढचं काहीच माहिती नाही, कारण कॉलेजमधून पास आउट होताना पुढचं काहीच माहित नसतं. पण ते धनुष्य उचललं आणि आतापर्यंत ते खूप सक्षमपणे मी सांभाळते असं म्हणायला काहीच हरकत नाही. खूप अडचणी येतात एक स्त्री म्हणून हे फील्ड निवडताना, कारण एक टिपिकल मेंटॅलिटी झालेली असते की पुरुष आणि पुरुष, आणि त्याच्यात जाऊन आपलं एक अस्तित्व क्रिएट करायचं. त्यावेळेला सहज कोणी असं म्हणत नाही की या मॅडम बसा आता तुम्हाला सीट देतो. त्यावेळेला खूप
प्रत्येक वेळेला विरोध असतो, घरातून असतो. घरातून प्रत्येक पुरुषाची मानसिकता बदलत जायची असते. म्हणजे आधी वडील, मग नवरा, मग घरातले पुरुष, असं करत करत ते घरातलंच सगळ्यांशी भांडत, त्यांना पटवत आणि समजावत पुढे जायचं. आणि मग समाजाला सांगायचं की नाही, मी स्त्री म्हणून कुठेही कमी नाहीये, तुम्ही जे करताय तेच मी करते. आज मी क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहे, तर मला वाटतं स्त्री खूप जास्त क्रिएटिव्हली सगळ्या गोष्टी हँडल करते, तिच्यात मुळातच त्या गोष्टी असतात. तर मग त्या आपण कशा पद्धतीने मांडल्या पाहिजेत. तर मी म्हटलं नाही, कोणीतरी पुढे यायचं तर मी का नाही, आणि मग मी ते पाऊल उचललं आणि या करिअरमध्ये आले. हा झगडा मला वाटतं तिचा दोन्ही स्टेजेसला असतो ना. एक तर घरच्यांना पूर्णतः तिला कन्व्हिन्स करावं लागतं की मी हे करू शकणार आहे, आणि मग नंतर बाहेरच्यांना दुपटीने सांगावं लागतं की मी हे करू शकतेय. काय सांगाल तुम्ही, एकंदरीत आजचा जो महिला दिन आपण साजरा करतो त्याच्याकडे बघण्याचा तुम्हा दोघींचा दृष्टिकोन काय आहे हे सुद्धा मला थोडंसं जाणून घ्यायचं. नाही, मला वाटतं की मी मगाशी जे म्हणत होते की बाहेरचं जग आणि आपलं आतलं एक जग असतं, आपल्याला अवकाश पेलायचं असतं, पण त्याच्यातला जो संघर्ष आहे ना, जो आपल्या समाजाचं जी मानसिकता तयार झालेली आहे ती मोडून तोडून पुढे येणं, ह्याच्यासाठी फार संघर्ष करावा लागतोय स्त्रियांना. आणि तो फार आता हे गेली 200 वर्ष आपण करतोच आहोत, म्हणजे प्रामुख्याने करायला लागलो आहोत म्हणून आपण आता महिला दिन साजरा करतो आहोत. पण स्त्री पुरुष समानता आतून येणं म्हणजे समाजाच्या एकूण, मी असं म्हणते की समाजाच्या DNA मध्येच ते रुजलेलं आहे आता, की पुरुष सत्ताक जी व्यवस्था आहे ती बदलण्याची आज गरज आहे असं मला वाटतं. समानता असं फक्त महिला दिन साजरा करून येईल असं मला वाटत नाही. आपण काय होतं, अनेकदा मी नेहमी म्हणते की महिला दिन म्हणजे एक प्रकारचा एक बैलपोळा आहे, की एक दिवस बाईला सजवायचं, तिला विश करायचं, तिच्याबद्दल बोलायचं. आता आणि हल्ली तर महिला दिनाच्या ऑफर्स मिळायला लागले आहेत, म्हणजे त्याचं मार्केटिंग केलं जातंय सगळं. आणि ह्या पद्धतीने जर बाईला सगळं करावं तुम्ही दिलं तर परत काय होणार आहे की तिला नको त्या जंजाळात अडकवणार तुम्ही परत. आणि जी समानता आपल्याला पाहिजे ती समानता आपण आणू शकू की नाही असं मला वाटते. त्याच्यात समानता मुख्य पुरुषांची आणि बायकांची, बरोबर, दोघांची मानसिकता बदलली नाही तर आपल्याला अपेक्षित असलेली समानता मला नाही वाटत एका कोणीतरी बदलून चालणार नाही. दोघांनाही बदलणं, दोघांचं ओरिएंटेशन, म्हणजे मुलांना सुद्धा शिकवायला पाहिजे की बाबा बाईचा रिस्पेक्ट, आदर करणं, तिच्यामध्ये सगळ्या क्षमता आहेत, ती वस्तू नाही आहे, ती एक तुमच्यासारखं जिथं जागतं माणूस आहे, हे एकदा मुलांना सुद्धा, पुरुषांना सुद्धा कळलं आणि एकमेकांना आदर करत. आपण इथे काही भांडत नाही. आता तोच मुद्दा मांडणार होते आपण ब्रेक, म्हणजे आता एक फोन घेऊया. फोन नंतर आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा मला हेच विचारायचंय की आपण उगीच स्पर्धा तयार करतो का, खरं त्याची काही गरज नाही. आपण बोलूया या मुद्द्यावर. पण भारत वावळ आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. आणि त्याचबरोबर आज जागतिक महिला दिनाच्या आपला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. माझा मॅडम प्रश्न असा आहे की आपण पाहतो की आपल्या 125 कोटी आपल्या देशाची लोकसंख्या असताना देखील आणि आपल्या देशामध्ये महिलांना राजकारणामध्ये पुष्कळ संधी आरक्षण असताना देखील आपल्या महिला राजकारणात पुढे येत नाही. लोकसभा, विधानसभा किंवा इतर ठिकाणी महिलांसाठी रिझर्वेशन ठेवलेले असते आणि राजकारणाच्या माध्यमातून निश्चितपणे महिलांचा विकास होऊ शकतो. कृपया आपण याच्यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. त्यांचा प्रश्न असा होता की राजकारणासारखा सुद्धा एक जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये स्त्रिया येत नाहीत. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की अजूनही बरीच अशी क्षेत्र असतात, तुमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा स्त्रियांचं प्रमाण तितकंसं वाढलेलं तुम्हाला जाणवतं? तुम्ही पहिल्या आता खूप चांगला प्रोत्साहन मिळतं. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते त्यावेळेला कॉलेजमधूनच सांगितलं जायचं की हे क्षेत्र मुलींसाठी योग्य नाहीये, कारण खूप उशिरापर्यंत थांबावं लागतं, इथे खूप ग्लॅमर आहे, इथे खूप व्यसनं आहेत म्हणून. पण आता जर बघितलं तर माझ्याकडे वडीलच येतात की मॅडम तुम्ही गाईड करा, तुमच्यासारखं माझ्या मुलीला घडवायचंय. तर मला वाटतं हा खूप चांगला बदल आहे स्त्रियांसाठी की आज घरातली माणसं म्हणतात की हा मी या क्षेत्रात यावं, किंवा आता तो पूर्वीसारखा विचार होत नाही की लग्न कसं होईल किंवा काय. तिला म्हटलं जातं की कर करिअर तुझं, मी तुझ्या पाठीशी आहे, लग्नाचं नंतर बघूया. तर मला वाटतं हा एक खूप चांगला बदल आहे की पुरुष मक्तेदारी याच्यामध्ये स्त्रिया खूप चांगल्या प्रमाणात येतात आणि आम्ही कुठे कमी पडत नाही आहोत. आज आम्ही रात्र बाहेर असतो, आम्ही रात्र बाहेर त्या क्षेत्रात त्या मुलांबरोबर खांद्याला खांदे लावून काम करतो. मर्यादा प्रत्येक स्त्रीला सांभाळता येते. मला वाटतं ती प्रत्येक स्त्रीला उपजतच नॉलेज असतं की कुठे लक्ष्मण रेषा आखायची आणि कुठे थांबायचं. तर मला वाटत नाही की त्यासाठी समाजाने तिच्यावर काहीतरी बंधनं टाकली पाहिजेत किंवा तिला थांबवलं पाहिजे त्या पद्धतीने. आणि या मर्यादा कोणत्या आहेत त्या सुद्धा बदलू शकतातच की. मर्यादा कोण ठरवणार? एक्झॅक्टली, अगदी मर्यादा तिने ठरवायला हवी असं मला वाटतं. आपल्या मर्यादा काय
आहे आपल्या पावित्र्य आणि योनिसूचितेच्या इतक्या मर्यादा आपण केलेल्या आहेत आणि त्या लैंगिकतेशी जोडलेल्या आहेत कायम आपण त्याच्या पलीकडे जात नाही. म्हणजे पुरुषाच्या पावित्र्याचा विचार कधीच केला जात नाही आपल्याकडे बायकांच्या पावित्र्याच्या बद्दल नेहमी बोललं जातं. तर हे कुठेतरी आपण थांबवायला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या ज्या काही कर्तृत्वाने दाखवतो आहोत आज बायका सगळ्या त्या बायकांना पुढे जाऊन देणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि त्यासाठी त्यांची मानसिकता त्यांच्या आजूबाजूच्या समाजाची मानसिकता बदलायला हवी असं म्हणजे मला वाटतं. आमच्या फील्डमध्ये तर असं होतं की आम्हाला क्लायंट मीटिंगसाठी रात्रीच क्लायंटला जाऊन भेटावं लागतं, रात्रीच्या पार्टीज आम्हाला अटेंड कराव्या लागतात. मग त्यावेळेला जरा समाजाची नजर अशी असते की ही रात्री पार्टीला जाते म्हणजे ही नक्की दारू पित असणार, नक्की कुठेतरी व्यसन करत असणार किंवा हिचं काहीतरी बाहेर असलं पाहिजे. हे टॅक्स का लागतात? खरी गोष्ट. प्रत्येक म्हणजे आज पुरुष रात्रभर बाहेर राहिला तर कोणी विचारत नाही की तो रात्रभर बाहेर का होता, पण आम्ही बाहेर राहिलो तर असा पटकन प्रश्न येतो की काय करत होती, तुला जायची गरज होती का? तर मला वाटतं ती संकल्पना बदलणं खूप आवश्यक आहे, कारण तिला तिच्या मर्यादा माहिती आहेत. तिला माहिती आहे की तिच्या मागे तिचं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी तिच्यावर आहे. तर त्यावेळेला तिला माहिती आहे की किती लेवलपर्यंत पुढे जायचंय, किती व्यक्तीला आपल्यापर्यंत येऊ द्यायचंय आणि मग त्या पद्धतीने तिला तिच्या कामात तिला पुढे जायचंय. तर मला वाटत नाही की प्रत्येक वेळेला तिच्यावर समाजाने असं लोडणं टाकलं पाहिजे की अगं नाही तुझ्यावर जबाबदाऱ्या आहेत. मला वाटतं मर्यादांचा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा तो आणि ती असं न करता व्यक्तीला प्रत्येक एक मर्यादा असते आणि त्याने ती ओळखणं फार गरजेचं असतं. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. बोला सर. रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. 1998 पासून हॅलो सखी सह्याद्रीच्या माध्यमातून सह्याद्री चॅनल महिलांचं शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक, महिलांचे हक्क, पर्यावरण अशा अनेकविध विषयांवर खूप छान मार्गदर्शन करत आहेत आणि हे कार्यक्रम खूपच जनजागृती करणारे असतात. याबद्दल सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीला मी धन्यवाद देतो आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझे 3 प्रश्न आहेत मॅडम. पहिला प्रश्न आजच्या दोन्ही तज्ञांना कॉमन आहे तो असा की अनेकदा असं दिसतं की सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यामध्ये अनेकदा महिलांवर अन्याय, अत्याचार, अपमानाच्या घटना डोळ्यादेखत पाहत असताना पुरुष असो किंवा महिला असोत संवेदनशीलता हरपत चाललेली असं वाटतं. कधी कधी कोणी लक्ष देत नाही त्यामध्ये. याबद्दल आपलं मत काय आहे? दुसरा प्रश्न नीरजा मॅडमला असा आहे की आपल्या कथा कवितांमधून स्त्री अनुभवताना आपल्याला ती स्त्री कितपत हळूवार आणि कशी वाटली आणि ती आपण कशी व्यक्त केली कथा कवितांमधून? आणि जान्हवी मॅडमला असं विचारायचं की ब्रँडिंग क्षेत्रामध्ये काम करताना आपली स्वतःची सर्जनशीलतेची उकल त्यांनी कशी केली आणि त्याचा अनुभव कसा आपण घेतला ते सांगावं. धन्यवाद. धन्यवाद. त्यांचा जो संवेदनशीलता आणि सुरक्षितता ह्याच्याबद्दलचा जो प्रश्न आहे तो कॉमन आहे, त्याच्याकडे आपण थोडंसं नंतर जाऊया कारण आपले नंतरचे प्रश्न त्याच्याशी जोडले गेलेत कुठेतरी. तुमच्याकडे एक छान कविता आहे, तुमचं एकंदरीत करिअर आणि तुमचा व्यवसाय कसा, तुम्ही कशा पद्धतीने काम करता, तुमची क्रिएटिव्हिटी, त्याच्यावर एक छान 5 ओळींची कविता आहे. मला वाटतं तेच एक खूप सुंदर उत्तर त्यांच्या प्रश्नाला ठरू शकेल ना. आमच्या समोर नक्की सादर करा ती तुमच्याबरोबर शेअर करायला. ब्रँडिंग म्हटल्यावर लोकांना वाटतं की एक व्हिजिटिंग कार्ड बनवलं, एक लोगो बनवला म्हणजे मी ब्रँडिंग केलं. गेले 12 वर्ष मी ही चळवळ उभी केली आहे की ब्रँडिंग म्हणजे नुसतं तुमचा लोगो किंवा तुमचं व्हिजिटिंग कार्ड म्हणजे तुमचं ब्रँडिंग नाहीये. तर ती छोट्याशा कवितेतून मी मांडलंय. नक्की. तुला आवडतं ते नाव घेऊन लोगो तयार होत नाही मित्रा, चित्रांची गर्दी करून लोगोमध्ये भरवता येत नाही जत्रा. आवडता देवाचे नाव, आवडता रंग, विसरा आता सर्व, नव्या शतकात सुरू होत आहे ब्रँडिंगचे पर्व. जो दिखता है वो बिकता है, हा आहे ब्रँडिंगचा फंडा. स्वतःचाच उद्योगधंदा करून तू का नाही करत तुझा उद्योगधंदा. विचार कसला करतोस मित्रा, आजपासून स्वतःचा ब्रँड बनवण्याचा प्रवास कर सुरू, तुझ्यासाठीच उद्योग मित्रा मी ब्रँड गुरु. क्या बात आहे. त्याने जो प्रश्न विचारला होता की ही क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये कशा पद्धतीने येते, त्याचं खूप छान उत्तर तुमच्या या कवितेमधून आहे की तुम्ही ब्रँडकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, ती नजर बदलणं सुद्धा गरजेचं आहे. त्यांनी प्रश्न विचारला होता तुमच्यासाठी की तुमच्या कथांमध्ये किंवा कवितांमध्ये स्त्री तुम्हाला कशी दिसली, कशी भेटली? मी मगाशी म्हटलं तसं की एकूण जो स्त्रीचा माझ्या मनात असलेली स्त्री आणि बाहेर असलेली स्त्री आणि तिचं स्थान याविषयी आपल्या मनामध्ये सतत एक संघर्ष चालू असतो आणि ही सगळी घुसमट असेल, पण माझ्या कवितात ना ही सगळी घुसमट सतत येत राहिली बाईच्या जगण्यातली. मग त्याच्यामध्ये मी असं म्हणत गेले की मी कशासाठी पाहते वाट, तो येईल अबलक घोड्यावरून,
आणि घेऊन जाईल मला कुठल्याच्या स्वप्ननगरीत, मला पळवायचे आहेत लगाम त्याच्या हातातले आणि काढून टाकायचं आहे गर्भाशयाच्या वाटेवरचा अहोरात्र पहारा. अशा प्रकारची कविता माझ्याकडनं लिहिली गेली. बऱ्याच कविता माझ्या अशा आहेत. कथेतून येणारी स्त्री आहे मला असं स्वतःला वाटतं आज माझ्या कथा वाचताना की ती खूप विचारी आहे. असं नाहीये की आपल्याला अनेकदा असं वाटत असतं की फक्त सुशिक्षित आणि शिकलेल्या बायका विचार करतात. माझं म्हणणं तर असं आहे की तुम्ही आजूबाजूचं सगळं जग बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की गावाकडे आज बचत गटातल्या बायका ज्या पद्धतीने बोलतात त्या ऐकल्यानंतर मग आपल्याला कमाल वाटते की माझ्या शहरात असलेली स्त्री जी अगदी पोस्ट ग्रॅज्युएट झालेली आहे पण ती सगळे कर्मकांडात आजही फसलेली आहे आणि ह्या बायका त्याच्यातनं स्वतःला मोकळं करून घेतलेली किंवा ती अजूनही मोकळेपणे बोलू शकत नाहीये. आणि सगळ्या जुन्या परंपरा रूढी त्याच्यामध्ये इतकी स्वतःला गुंतून घेतलेलं आहे तिने त्याच्यातनं बाहेर पडायचं नाव घेत नाहीये. आणि तुम्ही गावाकडे बघितलं तर त्या बायका त्यांना जे वाटतं मोकळेपणाने त्या थेट बोलायचा प्रयत्न करतायत. आणि अगदी तुम्ही तळागाळात गेला तर तुम्हाला असं दिसेल की त्या बायका म्हणजे नवऱ्याला 4 शिव्या देऊन त्याने हात मारला, 1 मारली तर त्याला 2 देण्याच्या तयारीत उभ्या असतात. हे आपल्या मध्यमवर्गीय बायकांना नाही जमत आहे अजून. तर मला वाटतं हे सगळं म्हणजे आपली मध्यमवर्गीय स्त्री असेल किंवा अगदी तळागाळातली स्त्री असेल, जी स्त्री माझ्या कथेमध्ये येते ती हा सगळ्याचा आजूबाजूच्या जगण्याचा आणि तिच्या जगण्याचा विचार करते. एक फोन आहे, रेणू चौधरी आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हॅलो, मी रेणू चौधरी पुण्याहून बोलतेय. तुम्हा तिघींनाही महिला दिनाच्या शुभेच्छा. माझा प्रश्न असा आहे की आपण अनेक क्षेत्रांमध्ये महिला समता वगैरे या विषयांवर बोलतो, पण एक महत्वाचा विषय, मी एक सोशल वर्कर असल्यामुळे अनेक क्षेत्रात काम करते, तर लग्न जमवणं आणि ते लग्न टिकवणं या गोष्टीत सुद्धा स्त्री समानता ही मुलींनाही माहिती असावं की आपली मर्यादा स्त्री समानतेची किती आहे आणि पुरुषांनाही नक्की काय आहे ही कन्सेप्टच कळालेली आहे की नाही याबद्दलही थोडी शंका वाटते. तर तुम्ही साधारण 20 ते 30 वयोगटातील मुला मुलींसाठी तुम्ही स्त्री समानता याबद्दल काय दोघी जणी मार्गदर्शन करू शकता त्याबद्दल सांगावं. आपण आता आपला जो महत्वाचा प्रश्न होता की समानता मुळात त्यांनी कशी साधायची आहे त्याच्यासाठी तिने स्वतः विचार काय करायला हवाय ह्याच्याकडे थोडंसं वळूयात. काय सांगाल नीरजाताई, मग तुमच्याकडे येईल. मला काय वाटतं की आज आता ह्याने जो प्रश्न विचारला इथे की विशेषतः 20 ते 30 वयोगटातल्या ज्या मुली आहेत, अनेक मुलींना ह्याच्यातनं बाहेर पडायचंय. म्हणजे ज्या चौकटीमध्ये ते आयुष्य जगतायत ना ती चौकट त्यांना मोडायची. पण इतक्या वर्ष परंपरेने जे दिलेलं आहे त्यांना ते तोडून मी मोडत गेले तर समाजाची प्रतिक्रिया काय असेल ह्याचं भय त्यांना सतत मनात असतं. आणि ते भय आपणच निर्माण करतोय, आपण समाजात सतत निर्माण करतोय. म्हणजे आपल्याकडे अशी विधानं सुद्धा म्हणजे कुठेतरी असं सांगितलं जातं, म्हणजे आपले मोठमोठे राजकीय नेते असू देत किंवा वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं असू देत, पण त्यांचं सुद्धा बाई घराबाहेर पडली तर घर संसार कुटुंब मोडकळीला येईल किंवा कुटुंब संस्था मोडकळीला येईल, हे असं ज्या वेळेला एखादा महत्वाच्या संस्थेचा माणूस सांगतो त्यावेळेला प्रश्न मग असे पडतात की बाई घराबाहेर पडल्यानंतर जर कुटुंब संस्था मोडते तर पुरुषाचं काय, तो सुद्धा घराबाहेर पडतोय. कुटुंब सांभाळणं ही जबाबदारी केवळ बाईची आहे का, ही दोघांची आहे. मुलं वाढवणं ही जबाबदारी दोघांची आहे. मुलांना योग्य मार्गदर्शन करणं, त्यांचा अभ्यास करणं. आज आपण अनेक घरात बघतोय की शिकलेल्या बायका केवळ पुरुषांना ह्याच्यासाठी असतात की पुढे त्यांच्या मुलांच्या ट्युटर बनाव्यात त्या. हे एवढंच पाहिजे त्यांना. म्हणजे कितीतरी बायका शिकून आणि अभिमानाने पुरुष सांगतात मी माझ्या बायकोला नोकरी करायला सांगत नाहीये, कारण त्यांना वाटतं की मुलांकडे दुर्लक्ष होईल. मुलांकडे लक्ष देणे केवळ बाईची जबाबदारी आहे का आपल्याकडे? बापाचा रोल काय आहे, त्याची भूमिका काय आहे? तुम्ही दोघं मिळून मुलांना वाढवणं हे फार महत्वाचं आहे. आपण नेहमी उदाहरण देतो ना रथाचं चाक, एकीकडे ते आपण बोलतो म्हणजे आणि दुसरीकडे मग आपण असं म्हणतो की एकाच चाकाने सगळं हाकावं. अरे दोघं, आज ती इतकी आपल्याला दिसते की नोकऱ्या करते, घर सांभाळते, तिची डबल कसरत चाललेली आहे. आणि पुरुष आपल्याला नोकरीवरनं आल्यानंतर ती पण त्याच वेगाने, दोघं बरोबर आले ना तरी ती स्वयंपाकखोरीत पदर खोचून घुसते. आणि हा माणूस पुरुष मग वर्तमानपत्र काढून दिवसभराचं जे काय काम आहे ते काम किंवा टीव्ही समोर बघून न्यूज चॅनल बघायचं हे बघणं करतो किंवा क्रिकेटची मॅच असेल, जे काय असेल. पण बाईला मात्र आतमध्ये शिरायला लागतं आणि मग मुलाचा अभ्यास, त्याचं होमवर्क, ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. तर पहिल्यांदा मला वाटतं या तरुण पिढीला आज मुलांचं ब्रेनस्टॉर्मिंग होण्याची गरज आहे, त्यांचं ओरिएंटेशनची गरज आहे की बाबा
म्हणजे मुलीला जसं शिकवलं जातं ना की तुला एक चांगली सून व्हायचंय, चांगली पत्नी व्हायचंय, तसं तुला एक चांगला नवरा व्हायचाय, चांगला जावई व्हायचाय आणि चांगला बाप व्हायचाय. ह्या 3 गोष्टी मुलाला कशा शिकवणार आहोत त्याच्यावर आपल्या समानतेची मला असं वाटतं पूर्ण सगळं अवलंबून आहे. हे मुलांना आपण शिकूया आणि आयाने आता सुरुवात करायला पाहिजे आणि पुरुषांनी सुद्धा. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं की आपण जेव्हा म्हणतो आहोत की या क्षेत्रामध्ये सगळ्या म्हणजे महिलांनी येणं गरजेचं आहे, तिने घराबाहेर पडणं सुरू केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये टिकून राहण्यासाठी काही जणांना उगाच असं वाटतं की ती स्पर्धा करते. असं तर खरं नाहीये ना. आपण स्पर्धा करत नाही, आपण बरोबरीने येण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्लस आता नीरजा मॅडमने जे सांगितलं त्याच्यामध्ये जोडावंसं असं वाटतं की आन्सरेबल टू ऑल हे तिला सहन करावं लागतं का सगळीकडे? काय थोडंसं याच्यामध्ये अजून थोडासा अगोदर प्रकाश टाकायचा आहे की कसं असतं की जन्माला आल्यापासून मुलीला सांगितलं जातं की तुला दुसऱ्याच्या घरी जायचंय, तुला दुसऱ्याच्या घरी जाऊन रुजायचंय आणि मग तुला आता त्यांच्या घरात जाऊन या सगळ्या जबाबदारी करायच्या आहेत, म्हणून तू शिक्षण सांभाळून घरातल्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे. मला वाटतं आता हा काळ बदललाय. आता त्या मुलालाही सांगितलं पाहिजे की तुझ्या घरात एक दुसरी मुलगी येणार आहे, तुझ्यावरही जबाबदाऱ्या वाढणार आहेत, तर तू तिला समजून घेण्यासाठी काय केलं पाहिजे. म्हणजे मी एक खूप छोटासा प्रयत्न केला होता की मी पुण्यामध्ये एक लग्न माझ्या ओळखीच्यांचं लग्न केलं होतं, तर मी सप्तपदी लिहिली होती. त्या सप्तपदी मी अंतरपाठावर लिहिली होती की त्या मुलाला कळायला हवं की ती मुलगी तुझ्याकडे येते तर तुझ्या किती 7 जबाबदाऱ्या वाढतात की फक्त ती 7 घेऊन उंबरठा ओलांडून तुझ्याकडे येत नाहीये. त्याच वेळेला मुलीलाही लिहिलं होतं की असं नाही की तू आज घर म्हणजे बदलतेस म्हणून सगळ्याच गोष्टी तुला हव्या तशा मिळणार नाहीये, तुझ्याही मर्यादा आहे. तर दोघांनाही मर्यादा घेऊन जायचंय हे आधी मला वाटतं की 20-25 वर्षाच्या मुलांना कळणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट एक खूप महत्वाची अशी आहे की स्त्री म्हटल्यावर एक खूप गुलाबी लेबल मला म्हणजे मी जेव्हा कन्सल्टन्सी घेते तेव्हा माझ्या लक्षात येतं की सकाळी ऑफिसला जाताना तू दिसली पाहिजे, दुपारी मुलं तुझ्याच हाताचं गरम जेवले पाहिजेत, संध्याकाळी ऑफिस म्हणून आला तूच दिसली पाहिजे आणि रात्रीचं तुझ्या हाताचं जेवण वाढलं पाहिजे. मग तिने तिचं करिअर कधी करायचं किंवा साधा तिने तिचा विचार कधी करायचा. करिअर वगैरे तर फार नंतरची गोष्ट आहे. सुंदर गुलाबी लेबल लावलं जातं आणि ती इतकी त्याच्यात अजूनही विरघळते. म्हणजे मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की इतक्या सुशिक्षित मुली माझ्याकडे येतात आणि त्या म्हणतात नाही नाही नवऱ्याला माझ्या हातचं जेवायला हवंय ना म्हणून मला घरी मी काही करत नाही. तो म्हणजे नवरा ऑफिसला गेल्यावर आणि मुलं शाळेतून याच्यात काही बिझनेस असेल तर सांगा. इतकं वाईट वाटतं की मग तुम्ही एज्युकेशन कशाला घेता. फक्त नवऱ्याची एक बायको म्हणून तुम्हाला जगायचंय, एक मुलीची आई म्हणून किंवा एक मुलाची आई म्हणून जगायचंय, त्यापुढे की तुमचं आयुष्य काय आहे. आणि मग ज्या वेळेला ही जाणीव होते ना तोपर्यंत मुलं आपापल्या वाटेला निघून गेलेली असतात, नवरा आपापल्या वाटेला सेटल झालेला असतो आणि मग त्यांच्या पुढे बिचाऱ्यांकडे काहीच नसतं. आणि ही भीषणता मी रोज अनुभवते. रोज असं लक्षात येतं की अरे या बायकांना फ्रस्ट्रेशन यायला लागलं की आता मुलं आपापल्या मित्रमैत्रिणींबरोबर बिझी झाली आहेत आणि माझ्याकडे काहीच नाहीये. तर मला वाटतं की आपण जेव्हा मुलांच्या लग्नाच्या उंबरठ्यावर उभं करतो तेव्हा त्याला हे सांगितलं पाहिजे की तिला तिचं फ्रीडम दे. ती जी मुलगी येते तिला तिचे विचार आहेत, तिच्या काही सहानुभूती तिला नकोय, तिला तिचं अस्तित्व सिद्ध करू दे. मग ती जर सकाळी तुझ्याबरोबर 8 वाजता घर सोडते ना तर मग तू डबा करायची एकदा वेळ आली तर तुला करता आला पाहिजे किंवा दोघांनी बाहेरून जेवा, काही हरकत नाही. आज जगण्यासाठी जेवतोय का जेवण्यासाठी जगतोय हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण आपण त्या एकाच जगण्यात जेवण या एकाच गोष्टीवर पूर्ण आपल्या स्त्रीला गुरफटून ठेवतो. आणि मला वाटतं ते मी माझ्या घरातून सुरुवात केलंय की मी जेव्हा माझं लग्न ठरलं, माझं अरेंज मॅरेज होतं, तर मी मिस्टरांना समोर बसून सांगितलं की मला जर करिअरच करायचं आहे तर या गोष्टी मी करणार नाहीये आणि या एक्सेप्ट असतील तर माझ्याशी लग्न कर. आणि मला ते त्यांनी खूप हेल्दीली एक्सेप्ट केलं. आणि आज आम्ही जगण्यासाठी जेवत नाहीये, जगता जगता जे जेवायला लागतं तेवढंच जेवतो. मला वाटतं हे मोकळेपणाने बोलणं जे असतं ना, वेळीच बोलणं जेव्हा योग्य वेळ असते. अजून असं आहे की आपण एक फोन घेऊया आणि मग आपण कंटिन्यू करूया का. आपल्याशी दीपाली काळे बोलतात. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर दीपाली काळे बोलते. मला एक 2-3 गोष्टी सांगायच्या होत्या आपल्या माध्यमातून. एक म्हणजे आपण ज्यावेळेला स्त्री पुरुष समानता म्हणतो त्यावेळेला जेव्हा स्त्रीवरती कुठल्याही वाईट गोष्टी घडतात म्हणजे त्या विनयभंगाच्या वगैरे घटना असतील, इतक्या छान पद्धतीने त्या बातम्यांमध्ये दाखवल्या जातात की त्याच्यातून असा एक चुकीचा संदेश मिळतो की यू कॅन यूज इट. दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपट आणि मालिकांमध्ये वाटेल तसं चित्रण तिचं दाखवलं जातं. खूप शोषित, खूप सहनशील आणि ती खूप चांगली सून किंवा तिला तुम्ही वापरून घ्या म्हणजे फक्त ती उपभोग्य वस्तू कशी आहे हे खूप छान पद्धतीने दाखवलं जातं. आणि कुठल्याही स्त्री संघटनेने त्याच्यावरती आवाज चढवलेला मला कधीच आठवत नाही.
दुसरी गोष्ट, जेव्हा नोकरीचा आपण विषय काढतो तेव्हा आता सध्या तर समाजात अशा खूप गोष्टी दिसतात की बाईला नोकरी करायला द्यायची, आपण खूप पुढारक आहोत असं दाखवून VRS घेऊन नवरा मस्त घरी बसलेला असतो सिगरेट एवढं. त्याच्यानंतर ज्यावेळेला एखादी बाई जेव्हा नोकरी करत नाही आणि ती खूप चांगल्या पद्धतीने मुलांना वर करते, तेव्हा सासू म्हणते अगं बाकीच्या बायका नोकरी करतात, तिला काही नोकरी नाही, काही नाही, घरी तर बसलेली असते दिवसभर. आणखीन एक गोष्ट अशी सांगायची, आपण रिझर्वेशन जी म्हणतो, अहो आपण धडधाकट स्त्री आहोत, आपल्याला कशाला रिझर्वेशनच्या कुबड्या हव्या? जे अपंग आहेत त्यांना रिझर्वेशन मान्य आहे, आपल्याला कशासाठी हे रिझर्वेशन हवंय? हळूहळू आपली चर्चा खूप रंगत चालली आहे आणि आपले प्रेक्षकही खूप वेगवेगळे मुद्दे मांडतायत. आत्ताचा जो मुद्दा मांडला तो खूप महत्वाचा आहे की माध्यमांमध्ये स्त्रीची असणारी प्रतिमा किंवा एकंदरीत तिला ज्या पद्धतीने रंगवलं जातं. काही काळापूर्वी थोडंसं आपण काय म्हणत पुढारलेल्या विचारसरणीने सगळं दाखवत होतो, पण त्यांचं असं म्हणणं आहे की अलीकडच्या काळात पुन्हा एकदा माध्यमांमध्ये वेगळ्या पद्धतीने तिला दाखवलं जातं. काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतंय हे सगळं जे चित्र म्हणजे 70च्या काळामध्ये जेव्हा हे 75 जागतिक महिला वर्ष म्हणून डिक्लेअर झालं, त्याच्यानंतर अनेक चळवळी आपल्याकडे सुरू झाल्या आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रात तर खूप जोमाने सुरू झाल्या असं मला वाटतं. ह्या सगळ्या चळवळी सुरू असताना आणि बायका विचार करायला लागल्या असताना मला नेहमी असं वाटतं की कुठेतरी हा एक म्हणजे आपण मी स्पर्धा म्हणणार नाही, पण कुठेतरी भय वाटलं का ह्या व्यवस्थेला, समाज व्यवस्थेला. आणि त्यातून मग हे जे सगळं मार्केटिंग म्हणजे आपल्याकडे सगळ्या प्रकारचं मार्केटिंग बायकांच्या दिसण्याचं पासून ते आज तिला ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या मालिकांमध्ये दाखवलं जाते, तो मुद्दा आता त्या मॅडम दीपाली काळेंनी सांगितला की एकतर तिला खूप सोशिक, समजूतदार आणि सगळे त्याग करणारी बाई म्हणून दाखवलं जाते आणि अशी बाई किती चांगली असते हे सतत लोकांच्या मनावर कोरलं जाते. आणि दुसरीकडे थोडीशी स्वतंत्रतेचा विचार करणारी बाई की इतकी निगेटिव्ह रोलमध्ये आपल्याकडे दिसते. म्हणजे एखादी मुलगी म्हणाली की मला नाही करायचं हे सगळं असा प्रकारे संसार सगळं करत नवऱ्याचं आणि सासूचं सुने म्हणजे सगळ्या घराचं कौटुंबाचं, मला माझा थोडा स्पेस हवाय असं म्हणणारी बाई आपल्याकडे अनेकदा तिला निगेटिव्ह शेडच दिली जाते. आणि त्यामुळे बाईची जी इमेज तयार केलेली आहे ना आपल्याकडे, ती एक चांगली सून, त्याचे काही क्वालिफिकेशन्स आहेत आणि म्हणजे अगदी शिकलेली बायको ह्या सिनेमापासून हे सुरू झाले. म्हणजे आजची नाही, म्हणजे तेव्हापासून घर सोडणाऱ्या बायका, थोडंसं शिकलेल्या बायका बोलणाऱ्या, आणि आज आपण 60-70 वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर तिथेच आहोत, कुठेही आपण बदललो नाही. त्यामुळे माध्यमांचा मला खूप आणि आपण बायका बघतोय त्या परत मालिका, हा प्रश्न आहे. म्हणजे दुपारच्या वेळामध्ये ज्या बायका हाऊसवाईफ आहेत त्यांना थोडासा मोकळा वेळ मिळतोय, तो त्यांना काढून त्याच प्रकारचं जगणं बघितल्यानंतर आपण परत बायकांकडनं काय अपेक्षा करणार आहोत? मग अनेक बायका आज करवा चौथ करतायत, परत वटपौर्णिमेकडे जात आहेत, परत मार्गशीर्षाची गुरुवात करतायत, सजतायत, नटतायत. त्याच्यामध्येच म्हणजे मनुस्मृतीमध्ये जे लिहिलंय की बाईला जर तुम्हाला उमऱ्याच्या आत ठेवायचं असेल तर तिला भरपूर दागिने द्या, तिला भरपूर म्हणजे तिच्याकडनं भांडी कुंडी स्वच्छ करून घ्या, अशी मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे स्पष्ट की बाईला आपल्याला बाहेर पाडायचं नाही, कारण ती चंचल आहे, तिला घरातच कोंडायचंय. तर ते करण्यासाठी काय काय करावं जे उपाय सांगितले ना, तेच उपाय आज आपले माध्यम वेगळ्या पद्धतीने लादतोय आपल्यावर असं मला वाटतं आणि बायकांना त्याच जंजाळामध्ये त्या चौकटीमध्ये अडकवतोय आणि आपण बायका हे सगळं बघतोय. दुसऱ्या गोष्टी जी बलात्काराचं आणि ह्याचं ती म्हणाले त्याच्याकडे सुद्धा किती आपण परत दुसरी मला एक मुद्दाम महत्वाची गोष्ट सांगायची इथे की आज परत वाटतं की बाईला नामोहरम कसं करायचं आहे, किंवा जर ती थोडासा आवाज ओला ठो बोलायला लागल्यानंतर तिच्या शरीरावर घाला घालायचा. एकदा शरीरावर घाला घातला की ती मानसिकरित्या सुद्धा खच्ची होईल असं त्यांना वाटतं. पण मला सगळ्या स्त्रियांना मुद्दाम सांगायचं की शरीराला महत्व नका देऊ. तो एक मानसिक आघात आहे, कबूल आहे, कोणीतरी आपल्यावर येऊन अत्याचार करते, हा, पण त्याला तुम्ही प्रत्युत्तर द्या. म्हणजे मला शक्ती मिलची घटना अजून आठवते. ती मुलगी म्हणाली, पत्रकार मुलगी, की मी नाही रडत बसणार, मी ह्याच्यातनं बाहेर पडेन आणि लढेन. मी चूक कोणाची आहे त्याला शिक्षा करा, तुम्ही त्याला हे करा, पण तुमची चूक नाहीये ती. त्यामुळे शरीराला महत्व देऊ नका ह्याच्यामध्ये. ह्या अन्याय अत्याचाराच्या घटना मी मगाशी म्हटलं की जोपर्यंत तुम्हाला उपभोग्य वस्तू म्हणून मानलं जाते आणि तोपर्यंत ह्या घडणार आहेत. कारण तुम्हाला तुमच्याशी शह द्यायला, तुम्हाला भांडायला दुसरं काही त्यांच्याकडे हत्यार नसेल तर हे हत्यार ते वापरणार. अगदी खरं. पण त्यावेळेला आपण खूप स्ट्रॉंग उभं राहिलं. हे सोपं आहे म्हणायला असंही काही बायका म्हणू शकतील, मला माहिती आहे, कारण तो खूप प्रकारचा मानसिक धक्काही असतो. कारण आपला कोणतंही, केवळ शरीर नाही, कोणत्याही ह्याच्यावर कोणी अत्याचार केला तर तो आपल्याला नाही सहन, तो पुरुषालाही नाही होणार. बरोबर. फक्त बाईचंच नाही, पुरुषावर सुद्धा वेगळ्या पद्धतीने बलात्कार होऊ शकतो, पण तो त्यालाही सहन होणार नाही. तसं आपणही नाही सहन करा. पण
सहनशीलतेच्या म्हणजे त्याला किती महत्व द्यायचं हे आपण आता ठरवायला पाहिजे असं मला वाटतं. मला कुठेतरी तुम्हाला विचारायचं आहे, पण त्याच्या आधी आपण एक फोन कॉल घेणार आहोत. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जे इतकं महत्व देतोय की आपण बाई आता पुढे चालले, त्याच्यावर जे अधोरेखित केलं जातं, त्याऐवजी आपल्याला न्यूट्रॅलिटी हवी आहे का, की जसा पुरुष काम करतो तसं स्त्री करते, हे न्यूट्रल भावना हवी का, त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. पण रेखा आपल्याशी बोलतायत दादरहून. नमस्कार. नमस्कार, बोला. मी रेखा बोलतेय. महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आणि आता निर्जा मॅडमनी जे सांगितलं ते अतिशय परिणामकारक आहे आणि की ह्या बलात्कारासारख्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही, म्हणजे त्याचं एवढं महत्वच दिलं नाही पाहिजे. तर माझा प्रश्न असा आहे की आपण विविध अंगाने ही चर्चा आता पुढे जातीये, तर माझा एक बेसिक प्रश्न आहे की मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम मुलगी सासरी जाते. आजही कितीही मोठी शिकलेली अगदी IAS ऑफिसर किंवा इंजिनियर किंवा आणखी ती सासरी जाते. तर आपण ही पद्धत केव्हा बदलणार आहोत? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. दोघांनीही आपापल्या घरून येऊन वेगळीकडे राहणं आणि मुलीने सासरी जाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकलोय असं नाही म्हणता येणार. आपल्याला ते थोडंसं पुढे त्याच्यातनं जायला हवंय. पण या प्रश्नाकडे यायच्या अगोदर मला तुम्हाला विचारायचंय की काम करणारी स्त्री आणि काम करणारा पुरुष ही एक न्यूट्रॅलिटी असली पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत का? कारण हा जो प्रकार आहे हा मला खूप फेस करावा लागतो रोजच्याच ह्याच्यात, की चला आम्ही घरातल्यांची मानसिकता बदलली की आम्हाला हा घराचा उंबरठा ओलांडायचा आणि आम्हाला पुढची मक्तेदारीत करिअर करायचंय. पण रोज असं कोणतरी एक भेटतच आपल्याला की जे घरातल्या पुरुषांना परत येऊन सांगतं, अरे तू बायकोच्या अंडर काम करतोस, अरे तू तुझा स्वतःचं काही वेगळं अस्तित्व नाहीये का? आणि परत घरातल्यांचा मोरल डाऊन होतो. मग परत त्यांना सांगावं लागतं की अरे आज तू बाहेर जाऊन काम करत होता आणि मी जेव्हा मुलीसाठी घरात राहिले होते तेव्हा तू कमवत आणत होता आणि मी घरात बसलेच होते की. आज जर मी करते तर तूही बसला नाहीयेस, तूही माझ्या खांद्याला खांदा लावून जर काम करतोय, तर मग बायकोच्या अंडर हा शब्द येतो कुठून? खरी गोष्ट आहे. तर हे खूप समजून घ्यायला पाहिजे. आज एखाद्या ऑफिसमध्ये बॉस लेडी असेल तर नवरा येऊन सांगतो की नाही ती इरिटेटिंग आहे, पण जर 90% बायका जेंट्स बॉसच्या अंडर काम करतात त्या येऊन नाही म्हणत की मी इरिटेटिंग बॉसच्या अंडर काम करते. तर हे जे आहे ना की स्त्रीच्या अंडर काम करणं किंवा स्त्री मला लिडरशिप करते ही मानसिकता अजून नाही लोकांमध्ये रुजत आहे. आणि मला हा खूप वेळा प्रॉब्लेम येतो किंवा जेव्हा माझ्या मिस्टरांनी ठरवलं की त्यांची 2 लाखाची नोकरी सोडून मी तुझ्याबरोबर काम करतो, त्यावेळेला घरातून तो विरोध नक्कीच झाला. पण त्याबरोबर समाज अजूनही म्हणजे आज त्यांना जॉब सोडून सुद्धा 4 वर्ष झाली सक्सेसफुली आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतोय. पण तरी कोणतरी रोज एक जण भेटून त्यांना एक विचारतो की अरे ती फ्रंट ऑफ ला दिसते, तू नाही दिसत आहेस, तू नाहीये. अरे पण मग जेव्हा ते काम करत होते तेव्हा मीही बॅक स्टेजला होतेच की. आणि ज्या वेळेला नाटकाच्या, मी नेहमी म्हणते की नाटकाच्या पुढे जे स्टेजवरचा ऍक्टर जितका महत्वाचा असतो तितकाच नाटकाच्या मागच्या पडद्यामागचे कलाकार तितक्याच महत्वाचे. आज ते जेव्हा सक्षमपणे माझं घर मला आणि माझ्या मुलीला सांभाळत आहेत तेव्हाच मी समोर जाऊन काम करू शकते. तर मला वाटतं की हे क्रेडिट फक्त माझं नाहीये. आज जर मी महाराष्ट्राची पहिली महिला ब्रँडगुरू आहे तर त्याच्या मागे माझ्या मिस्टरांचा, माझ्या वडिलांचा, त्यांच्या संस्कारांचा, माझ्या आई बहिणीचा, हा सगळ्यांचा वाटा आहे. तो कोणाचा एकट्याचा नाहीये. आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि ती मानसिकता मला वाटतं एका आईने त्याच्या मुलामध्ये रुजवली पाहिजे की जेव्हा भाऊ बहीण असतात तेव्हा असं खूप वेळा असं लक्षात येतं की बहिणीला सांगितलं जातं की हे तू कर आणि भावाला सांगितलं जातं की तू अभ्यास कर. आज समाज बदलला असं मी म्हणणार नाही, कारण आजही भाऊ बहीण घरात असताना हेच सांगितलं जातं की तू खेळायला जा, तिला जरा घरातली कामं करू दे, कारण तिला दुसऱ्याच्या घरात जायचंय. तर मला वाटतं जर ते आईने जर मुलाला सांगितलं की नाही ही इक्वॅलिटी आहे, जर तूही घरातलं भांडी घासून बघ की उद्या जर तुझी बायको जर उद्या नोकरी करणारी असेल तर तुलाही हे आलं पाहिजे, तुलाही कुकर लावता आलं पाहिजे, ऍटलीस्ट तू पक्वान नको करूस पण ऍटलीस्ट तुला तुझं रोजचं पोटा पाण्याचं तरी जेवण करता आलं पाहिजे. तर या गोष्टी जेव्हा आपण एका आईने मुलाला जर लहानपणापासून संस्कारात दिल्या तर मला वाटत नाही की हे जे मगाशी पण एक फोन आला की रेप होणं आणि हे का होतं की आपणच आपल्या घरात सांगायला लागतो की ती वीक आहे, तिला ही जड कामं जमणार नाहीत, तिला हे सगळं जमणार नाही. मी आता गेले 3-4 दिवस महिला दिनाचे कार्यक्रम हे करते, तर माझ्याबरोबर ज्या सगळ्या महिला आहेत त्या सगळ्या पुरुषी मक्तेदारीतच काम करणाऱ्या महिला आहेत आणि त्या कुठे असं जड काम करतायत किंवा काही अशक्य काम करतात असं मला वाटत नाही. सगळीकडे इक्वॅलिटी आली आहे, फक्त ती आपल्या मेंदूत आलेली नाही. हे दुर्दैव
दुर्दैव आहे की ती मेंदू देणं खूप महत्वाचं आहे. आणि ती कधी येणार, जेव्हा एक आई आपल्या गर्भात जेव्हा गर्भसंस्कारात सांगते की तू राजबिंडा हो, तू हुशार हो, तू म्हणजे कर्तृत्ववान हो, त्यावेळेला तू स्त्रीबद्दलचा सन्मान करणार हो, हेही आईने त्याला गर्भसंस्कारातच संस्कार देणं खूप महत्वाचं असं मला वाटतं. मला वाटतं समानता आता आपल्याला इथूनच खरं तर छोट्या गोष्टीमधनं साधायचे की कामं ही सगळ्यांची असतात. हे याचं आणि हे त्याचं असं आपण भेद करण्याची काही गरज नाही. त्यांनी जो मुद्दा मांडला होता की मुलीने सासरी जाणं, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, हे बदलणं खरंच गरजेचं असं मला वाटतं आपल्याकडे. आणि कन्यादान हा शब्द जो आहे ना, तो इतका वाईट शब्द आहे. म्हणजे आपण कन्येचं दान करतोय. म्हणजे पूर्वी म्हणजे ती एक, मी मगाशी म्हटलं ना, वस्तू तिला मानलं गेलेलं आहे आणि एखाद्या वस्तूचं आपण दान करतो ना, सगळ्यात मोठं दान, त्याला त्यांनी पुण्य मिळतं आपल्याकडे असं म्हणतात. म्हणजे कन्येचं दान करण्यामध्ये ह्याच्यासारखी हास्यास्पद गोष्ट कोणती नाही असं मला वाटतं. आणि सासरी जाऊन राहणं म्हणजे मी तर म्हणते मग त्यांनी वेगळं राहावं ना, का सासरी? त्यांनी त्यांचं स्वतःचं आयुष्य सुरू करावं. म्हणजे अनेकदा असं होतं की आपल्याकडे अजूनही मुलांनी घर जावयाची कल्पना सुद्धा सहन होत नाही लोकांना. कारण घर जावई म्हणजे तो हास्यास्पद ठरतो. तो जर सासूकडे जाऊन राहणारा असेल किंवा सासऱ्यांकडे जाऊन राहणार असेल, पण हा विचार कोणच करत नाही की बाबा ती मुलगी जी नवीन येते सासू दुसऱ्या घरात ना, तिला रुजायला किती वेळ लागेल. पूर्ण नवीन वातावरण असतं, तुमचे विचार वेगळे असतात, तुमचं संपूर्ण रोजचं राहणीमान वेगळं असतं, बारीक बारीक गोष्टी असतात. आपण रुजण्यापेक्षा असं म्हणूया की सवयीचं होणं. रुजणं कसं शक्य नाही? रुजणं शक्य नाही. रुजायला सुद्धा हळूहळू रुजू शकतात, पण ते रुजणं, मी नेहमी असं म्हणते की एखादं झाड तुम्ही तोडून दुसऱ्या मातीत लावताना त्याला ते सुरुवातीला सुकून जातं पूर्ण. हळूहळू मग ते त्या मातीशी ऍडजस्ट करता आणि मग ते वाढायला लागतं. ती माती जर पोषक असेल तर, आणि ती माती वाईट असेल तर ते नाही, तिथे रुजूच शकत नाही. हे आपल्या मुलींचं सगळ्यांचं आपल्याकडे होतंय. तर मला ही अगदी कल्पना पटते आहे, पण ह्याला आता आपणच कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे. सगळ्या गोष्टी सगळ्यांनी एकत्रित येऊन की सासर ही कल्पनाच, आता सासर आणि माहेर ही कल्पना सुद्धा आता म्हणजे बहिणाबाईंनी जरी म्हटलं असेल की लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते असं जरी म्हटलं असेल, तर हे सासरी नांदणं सुद्धा आता हळूहळू बंद करायला पाहिजे. राहू देत की मुलं मग त्यांना त्यांचं स्वतःचं आयुष्य जगू देत. बरोबर, त्यांचं स्वतःचं घर होऊ देत, जिथे ते दोघं त्यांचं घर असेल. अशी घरं तयार करूया ना आपण आता. म्हणून आता आणि शहरामध्ये होत आहेत अशी काही घरं की जिथे चांगला बदल आहे तो, की जिथे आपल्याला असं दिसतंय की लग्नानंतर बाबा तुम्ही वेगळे व्हा, आपण प्रसंगाला एकत्र येऊ आणि राहू. त्यामुळे त्यांना स्पेस मिळतोय, त्यांना एकमेकांना समजण्याचा वेळ मिळतोय. हे फार महत्वाचं आहे. सासर ही कल्पना आपण थोडीशी, आणि सासर मुलीच्याकडनं अपेक्षा सासूकडनं होतात, त्या अपेक्षांचं पण प्रमाण आपण आता जरा कमी केलं पाहिजे. आजही आपल्याकडे जावयाचे लाड होतात, सुनेचे लाड होत नाहीत, किती काही झालं तरी. पण या सगळ्या संकल्पना आता मुळापासून मॉडिफाय करायची गरज आहे, नाही का? आपल्याशी संपदा बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला. सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. हा तुम्ही आता हा समता हा कन्सेप्ट तुमचा खूप छान आहे, पण त्याचा शहरी भागात सुशिक्षित मुलींकडून जरा गैरवापर होतोय असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल, आता बोली घरामध्ये कुठेही ऍडजस्टमेंट न करता कायदे त्यांच्या बाजूने असल्यामुळे म्हणजे अॅल्युमोनी ह्या ठिकाणी पटकन त्या ह्या निर्णयाला येतात. अशी समानता योग्य आहे का? हे तुम्हाला याचा जर प्रकाश टाका. प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करतोय. म्हणजे फक्त तिचं सासरी जाणं किंवा ती प्रत्येक क्षेत्रामध्ये कशी पुढे येते इथपासून ते कायदे, मग त्याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करतोय इथपर्यंत. काय सांगाल तुम्ही? आत्ताचा जो प्रश्न आला होता. नाही, मला वाटतं ही काय होतं की अपवादात्मक काही केसेसमध्ये असं होत असेल, पण हा मुली स्वातंत्र्याचा फायदा घेत आहेत असं मी म्हणणार नाही याला. त्याला कारण असं आहे की आपल्याला त्या एका नव्या अर्थाने स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतायत. हे जी समानतेची आपण जी भाषा बोलतो आहोत, त्या मुलींची समानतेची भाषा आहे ती पूर्णपणे ह्या पद्धतीची आहे की मला त्यांनी तेवढाच आदराने वागवलं पाहिजे. ज्या वेळेला ह्या गोष्टी घडत नाहीत ना, त्यावेळेला मग कुठेतरी त्या निर्णय आज घेत आहेत. मला ते खूप महत्वाचं पण वाटतंय. त्या तेवढ्या मोकळ्या आहेत, त्या सरळ ब्रेकअपसाठी जात आहेत. आज मुलींचे आपण ब्रेकअप होताना बघतोय आणि त्या मुलं मुली दोघंही अगदी आनंदाने ते स्वीकारत आहेत. नाही पटलं तर तिथे थांबायचं आहे हे त्यांना माहिती आहे. आपल्या पिढीत म्हणजे आमच्या पिढीने काय केलंय, आपल्या सगळ्यांच्याच ह्या सगळ्या पिढीने ओढून ताडून इतके संबंध आपण फक्त समाजासाठी जगलोय, स्वतःसाठी आपण बायका कधीच जगलो नाहीत. आणि पुरुष सुद्धा अनेकदा मला असं वाटतं की पुरुष सुद्धा स्वतःसाठी आणि बायका स्वतः जगत नाही. एक कुटुंब राखणं किंवा संबंध आपले व्यवस्थित ठेवणं, त्याच्यामध्ये कितीही प्रॉब्लेम आले तरी समाजासाठी आपण एकत्र राहतो. असंही म्हटलं जातं की जे कायदे बायकांसाठी झाले त्या बायका
दुरुपयोग करतायत त्याच्यामध्ये अनेक केसेसमध्ये असंही दिसलेलं आहे की त्यांच्या घरचे पुरुष ते त्यांना अनेकदा म्हणजे भाऊ किंवा वडील करायला लावतात की संपत्ती मिळावी, हे मिळावं, असंही होतंय. किती बायकांना कायद्याचं ज्ञान सुद्धा नसतं. अगदी क्वचित अपवादात्मक केसेसमध्ये होत असेल हे मी मान्य करते, आणि तो मनुष्य स्वभाव म्हणून होतं, बाई म्हणून होत नाही. त्यामुळे मला हे फार महत्वाचं वाटतं की असं मनामध्ये तुम्ही घेऊ नका. अनेकदा आम्ही जेव्हा बोलतो ना ह्याच्यावर त्याला मला पुरुष सुद्धा येऊन म्हणतात की बायकाच बायकांबरोबर भांडतात, हो त्याच सांगतात सासू सुनेला हे करतात. असं नाही आहे ते. त्यासाठी आणि हे मी कोणत्या अर्थाने पटतं एकीकडे की बायका नाहीत, पुरुष सत्ताक समाजाची मानसिकता घेऊन जगणाऱ्या बायका, पुरुष आणि बायका ह्या दोघीही. पहिल्यांदा ही मानसिकता जर बायकांनी मनात काढली ना तर बायकांच्या शत्रू होणार नाही. आज सासू सुना खूप छान आनंदात राहताना मी पाहते, खूप छान मैत्रिणी पण आहेत. बायकांच्या शत्रू असतात हे वाक्य सुद्धा मला वाटतं आता आपण नाही का, म्हणजे त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. आणि कोणी गैरफायदा घेत नाही असं मला वाटतं. एखाद दुसऱ्या अपवादात्मक केसेस असतील, म्हणजे निगेटिव्ह बोलण्याऐवजी आपण थोडं पॉझिटिव्ह बोलूया की बायका सगळ्यांना सपोर्ट करतात, बायका बाईंना सपोर्ट करते अशा पद्धतीने. कसं असतं ना की तुम्ही जेव्हा अपफ्रंट येऊन सांगताय की मला ही गोष्ट पटत नाही, तेव्हा ते म्हटलं जातं की स्त्रीनी बंड केला, पण त्या बंडाच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, की का तिने तो निर्णय घेतला. मला वाटत नाही की कुठली स्त्री इतक्या सहजपणे तिच्या आयुष्यात आलेल्या कुठल्याही व्यक्तीला सहज सोडू शकते, कारण तिला ते जन्मजातच असतं की ती एक जीव जन्माला घालणारी स्त्री एका जीवाला लांब करू शकत नाही. पण ती कधी करते जेव्हा तिची एक सहनशीलता संपते. आणि आपण हे ऐकत आलोय की स्त्रीची सहनशीलता पुरुषांपेक्षा जास्त आहे, पण तरी सुद्धा जेव्हा ती एखाद्या वेळेला निर्णय घेते की मला नाही या पुरुषाबरोबर संसार करायचा, तर मी नेहमी म्हणते की कुंकवाचा धनी म्हणून तो आयुष्यभर पूजायचा का नाही. मला जर तिथे पटत नाहीये, मला जर त्याचे काही मत पटत नाहीये, तर ती एकदा समजावेल, दोनदा समजावेल, तीनदा समजावेल, पण मग चौथ्यांदा जर तिने तिचा निर्णय घेतला तर ती तो तिचा बंडा म्हणून तुम्ही स्त्रियांनी म्हणून पण तिला हे नाही केलं पाहिजे, तिला सपोर्ट केला पाहिजे. आज जेव्हा एखादी स्त्री घरी बाबांना फोन करून सांगते की बाबा मला त्रास होतोय, मला परत यायचंय, तेव्हा बाबा तिला सांगतात की नाही समाज काय म्हणेल तू तिथेच प्रयत्न कर. हे अजूनही मी बघते. तर चर्चेचा आणखीन एक वेगळा मुद्दा झाला, पण ह्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. कार्यक्रमातला शेवटचा फोन कॉल आपण घेऊया. दीपाली आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार. हॅलो, बोला. हॅलो, नमस्कार. मी मिसेस दीपाली देवदत्त कुलकर्णी तळेगाववरनं बोलते आहे. बोला बोला. तुमची चर्चा मी आता ऐकते आहे, तर मला इतकी ती मनाला पटली आणि भावली ना, कारण माहेरी माझं असंच वातावरण होतं. आई आणि वडील दोघंही सर्व्हिसला असल्या कारणाने दोघंही सहजीवन कसे जगतात ते पाहत होते. पण जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस पूर्ण विरोधाभास जाणवला मला. पण अशा वेळेस मी आता माझ्या मुलाला तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी ट्रीटमेंट देते की त्याला तशा संस्कारात मी वाढवलंय की दोघंही नोकरी कराल, त्यावेळेस तू काय करायचं, तिला सपोर्ट कसा करायचा, आणि तुम्ही एकमेकांच्या अंडर न राहता तर तुम्ही दोघांनी एकमेकांना सहकार्य करा आणि पुढे जा, म्हणजे कोणावरही ताण येणार नाही. अशा पद्धतीने तुमच्या मुलांवर पण चांगले संस्कार होतील. धन्यवाद. धन्यवाद दीपालीताई. कार्यक्रमाचा शेवटचा फोन अशा पद्धतीचा येणं हे खूप सकारात्मक आहे, नाही का. आपल्याकडे शेवटची काही मिनिटं राहिले. जाता जाता आजच्या महिला दिनाच्या अनुषंगाने जान्हवी मॅडम तुम्ही सगळ्या आपल्या स्त्रियांना काय सांगाल, किंवा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, फक्त स्त्री असं आपण नको म्हणूया, आणि मग नंतर नीरजाताई तुमच्या कवितेने कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत. मी नक्की असं सांगेन की आयुष्यामध्ये स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, का आणि का नाही हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. की एखाद्या गोष्टीला विरोध करताना किंवा एखादी गोष्ट तुम्ही एखाद्याला मांडताना त्याचं कारण आणि ते का नाही करणार, त्याचा विरोध का करताय ते कारण, हे जर तुम्ही पटवून दिलं तर मला वाटतं मतभेदाला कुठल्याच स्त्री पुरुषांमध्ये जागा उरणार नाही. तुमची मतं तुम्ही शांतपणे मांडू शकाल, समोरच्याला ते कळू शकतील, आणि मग तो तुमच्यामधला जो कम्युनिकेशन गॅप आहे तो कमी होईल. आणि मग मला वाटत नाही स्त्री पुरुष समानता किंवा आपल्याला आरक्षण मागायची गरज लागेल, ती तुमच्या घरातूनच सुरुवात होईल. आणि मग या अशा चर्चा करायची गरज मला वाटतं सुदैवाने आपल्यावर येणार नाही. हे वाक्य खूप महत्वाचं की अशा चर्चा जेव्हा बंद होतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण समानतेपर्यंत पोहोचू. तुमची कविता खूप बोलकी आहे, आपण त्या कवितेकडे वळूयात आता. जाऊयाच कवितेकडे. फक्त मला एक त्याच्या अगोदर एक फक्त गोष्ट सांगायची होती की मुलींनी, आपण मगाशी म्हणत होतो की आता अपेक्षा करतायत तर करू देत की एवढ्या वर्ष पुरुष मुलांनी केलेले आहे, तर त्यांना त्यांच्या काही अपेक्षा असतील तर त्यांना कराव्यात असं मला वाटतं, आणि त्यांना तेवढं मोकळं आकाश आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे. फक्त एक ऍड करायचं थोडंसं की जाता जाता की या सगळ्यामध्ये आपण असेही काही टक्के आहेत की जे स्त्रियांना किंवा या सगळ्या विचारांना
पूर्णतः पाठिंबा देणारे आहेत. हो, खूप आहेत, खूप आहेत. आजची पिढी मला वाटतं आणि तुमची तरुण पिढी मला फार महत्वाची वाटते या बाबतीमध्ये, की तुम्ही सगळी मुलं खूप, मुलंही, मुलीच नाहीत केवळ, खूप चांगला सकारात्मक विचार करतात. मुख्य म्हणजे एकमेकातलं मैत्र जपतायत आणि तुम्ही एकदा मैत्र जपलत ना की मग तिथे हक्क येत नाही. मग नवरा बायकोच्या नात्यामध्ये एकदा मैत्र असलं मग हक्काची भावना संपते. आणि ही एकदा आपण सुरू केलीत तर स्त्री पुरुष समानता यायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. आपण कवितेकडे जाऊया. हो, नक्की नक्की. खूप सुंदर कविता आहे नीरजा मॅडमची. कवितेचं नाव आहे सत्तेच्या सीमारेषा. प्रचंड थरथर काळाच्या पडद्यावर, प्रचंड थरथर काळाच्या पडद्यावर, बाईपणाचा अवकाश ओलांडून बाया पोचलेल्या थेट अवकाशात, बाईपणाचा अवकाश ओलांडून बाया पोचलेल्या थेट अवकाशात. आणि बापे आपल्याच अवकाशात फिरून दमलेले शोधता आहेत नेटच्या जाळ्यात हरवलेल्या त्यांच्या सत्तेच्या सीमारेषा. बाप्यांनी बाईला कुठल्या गर्तेत फिरवले एवढे दिवस, बाप्यांनी बाईला कुठल्या गर्तेत फिरवले एवढे दिवस, त्याचा डेटा गोळा करताहेत बायका जगातल्या सगळ्या फाईल्स उघडून. वा वा. बापे समजतात हा जागतिकीकरणाचा रेटा एक प्रकारचा. बाया करता आहेत आता जगण्याच्या साऱ्याच फाईल्स अप टू डेट, बाया करता आहेत आता जगण्याच्या साऱ्याच फाईल्स अप टू डेट. आणि बापे शोधतायत रोज नवा व्हायरस बायांच्या फाईल्स मध्ये सोडण्यासाठी. बायांना आता करावी लागेल त्यांच्या जगण्याची चौकट व्हायरस फ्री. आणि जमलंच तर बदलून टाकावी लागेल हार्ड डिस्क बाप्यांनी त्यांच्यासाठी तयार केलेली. वा. म्हणजे ज्या एका जागतिकीकरणामध्ये स्त्री सुद्धा मोठ्या प्रमाणात आली आणि आज तिची सुद्धा भाषा टेक्नॉलॉजीची झालेली आहे, त्या बरोबरीने जाणारी ही कविता. आणि ती हार्ड डिस्क परंपरेची आणि ह्या व्यवस्थेची केलेली ती आपल्याला बदलायला हवी. आता तुम्ही दोघे आज इथे आलात आणि इतकं आपण भरभरून बोललो या विषयावर. बोलण्यासारखं खूप आहे, पण तरी सुद्धा जे नेमकेपणाने आजच्या विषयाशी अनुषंगाने बोलता आलं ते इतकं छान बोललात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगायची की जागतिक महिला दिन साजरा करत असताना तो नेमका कोणत्या भावनेने साजरा करायचा आहे आणि तो साजरा करत असताना कोणते विचार आपल्याला करायचे आहेत ह्याचा जरा उरलेल्या दिवसात आणि नंतर येणाऱ्या प्रत्येक दिवशी विचार करूया. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबते. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच. आता मात्र इथेच निरोप द्या. नमस्कार.